50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबत उद्याही सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार नाहीये। सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या मुख्य कामकाजाच्या यादीमध्ये प्रकरणाचा समावेश नाहीच आहे। मागच्या आठवड्यामध्ये कोर्टाकडून सुनावणीसाठी 27 जानेवारी ही तारीख देण्यात आलेली होती। मात्र उद्या सुद्धा आता सुनावणी होणार नाही अशा स्वरूपाची माहिती आणि याविषयी अधिक सांगतात प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या दिल्लीतून आपल्या सोबत आहेत। शिवाजी, प्रकरणावरती 21 जानेवारीला सुनावणी अपेक्षित होती, मात्र ती सुनावणी झाली नाही। नव्यानं 27 तारीख ही पडली, त्यामध्ये म्हणजे उद्या सुनावणी अपेक्षित होती। मात्र या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की काही ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, खास करून जिल्हा परिषद निवडणुका ज्या आहेत त्या या 50% आरक्षणाच्यामुळे थांबलेल्या आहेत। चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये 50%ची मर्यादा आपल्याला प्रकर्षाने पुढे ढकलल्याचं जाताना पाहायला मिळते। विशेष म्हणजे चंद्रपूर आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये देखील 50%ची आरक्षणाची मर्यादा जी आहे ती ओलांडण्यात आलेली आहे। त्यामुळं यासह अनेक ज्या नगर परिषदा आहेत ज्यांच्यामध्ये निवडणूक झालेली आहे त्या ठिकाणचे नगरसेवकची जी पदं आहेत त्या ठिकाणी देखील 50%ची मर्यादा जी ओलांडली असेल त्या भागातील नगरसेवकांना देखील एक टांगती तलवार जी आहे ते या निमित्ताने पाहायला मिळते आणि त्याच्या दृष्टिकोनातून ते लोकांचं लक्ष देखील या या सुनावणीकडे आहे। दुसरीकडे जर पाहिलं गेलं तर या आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद ज्या निवडणुका आहेत ज्यामध्ये खास करून आरक्षणाची मर्यादा जी आहे ती ओलांडली जाते त्या ठिकाणची देखील लोकांचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं असणार आहे। खास करून आदिवासी बहुल भागामध्ये या निवडणुकीकडे लक्ष असणार आहे, कारण त्या भागातील लोकप्रतिनिधी जे निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करतात आणि पुन्हा त्यांच्यावरती अशा पद्धतीने निवडणूक झाल्यानंतर देखील टांगती तलवार राहू नये म्हणून या बरोबर। त्यामुळे आता उद्या सुद्धा ही सुनावणी होणार नाही, त्यामुळे शिवाजी आपण म्हणताय त्याप्रमाणे ही टांगती तलवार ही तशीच कायम राहणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।